नमस्कार. मल्टिपल मायलोमावरील उपचारांचा प्रवास थोडा गुंतागुंतीचा वाटू शकतो, पण त्यातलाच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेंटेनन्स थेरपी. जर आपण नीट समजून घेतला तर हा प्रवास नक्कीच सोपा होऊ शकतो. चला, आज आपण याच थेरपीबद्दल सविस्तर बोलूया. आजच्या या चर्चेत आपण ह्या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर नजर टाकणार आहोत. मायलोमाच्या उपचारांची सुरुवात कशी होते, मेंटेनन्स थेरपी म्हणजे नेमकं काय, त्याचे वेगवेगळे मार्ग कोणते, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्यात रुग्णाची भूमिका काय असते, हे सगळं आपण पाहणार आहोत. तर मायलोमावरचे उपचार हे काही एका सरळ रेषेतले नसतात. हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात अनेक महत्त्वाचे टप्पे आहेत. चला, आधी ते टप्पे कोणते आहेत ते समजून घेऊया. साधारणपणे उपचारांचे हे 3 मुख्य टप्पे असतात. पहिला आहे इंडक्शन थेरपी, म्हणजे हा रोगावर केलेला पहिला सगळ्यात मोठा हल्ला असतो. त्यानंतर येते कन्सॉलिडेशन थेरपी, जी आत्तापर्यंत जे काही यश मिळालंय ना त्याला अधिक पक्क करते. आणि मग येतो तिसरा टप्पा, मेंटेनन्स थेरपी, ज्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. हिचं काम आहे रोगाला नियंत्रणात ठेवणं. सुरुवातीचे तीव्र उपचार पूर्ण झाले की मग पुढे काय? हा प्रवास इथेच थांबतो का? तर नाही. खरंतर इथूनच एक खूप महत्त्वाचा प्रश्न तयार होतो. तो प्रश्न हा आहे की एकदा उपचारांचा पहिला मुख्य टप्पा यशस्वी झाला की आपलं पुढचं ध्येय काय असायला हवं? आणि हाच प्रश्न आपल्याला थेट मेंटेनन्स थेरपीच्या गरजेपर्यंत घेऊन जातो. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे मेंटेनन्स थेरपी. ही एक अशी रणनीती आहे जी मायलोमाला शांत ठेवते, त्याला नियंत्रणात ठेवते आणि तो परत उचल खाणार नाही यासाठी मदत करते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मेंटेनन्स थेरपी म्हणजे सुरुवातीच्या आक्रमक उपचारानंतर रोगाला दूर ठेवण्यासाठी सतत आणि कमी तीव्रतेचे उपचार सुरू ठेवणं. आता बघा, कोणत्याही ट्रीटमेंटसारखं इथेही फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. म्हणजे एका बाजूला ही थेरपी रेमिशनचा काळ वाढवते, म्हणजेच आजार नियंत्रणात राहण्याचा काळ वाढतो आणि जगण्याची शक्यताही सुधारते. पण दुसऱ्या बाजूला काही साईड इफेक्ट्सचा धोकाही असतोच. म्हणूनच हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे आणि तो हेल्थकेअर टीमसोबत बसून व्यवस्थित चर्चा करूनच घेतला पाहिजे. चला, आता आपण हे पाहूया की रुग्णाच्या एकूण परिस्थितीनुसार उपचारांचे हे 2 वेगवेगळे मार्ग कसे ठरतात. आणि इथे येतो एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय बिंदू, म्हणजे रुग्ण स्टेमसेल प्रत्यारोपणासाठी, ज्याला ASCT म्हणतात, त्यासाठी योग्य उमेदवार आहे की नाही. या एका प्रश्नावर उपचारांची पुढची दिशा ठरते. बरं, जे रुग्ण स्टेम सेल प्रत्यारोपणासाठी पात्र ठरतात त्यांच्यासाठी साधारणपणे हा मार्ग असतो. आधी इंडक्शन थेरपी, मग स्टेम सेल प्रत्यारोपण आणि त्यानंतर मेंटेनन्स थेरपीसाठी रेव्हिलिमिड नावाचं औषध दिलं जातं. आणि जे रुग्ण प्रत्यारोपणासाठी पात्र नसतात त्यांच्यासाठी हा दुसरा मार्ग आहे. यातला मुख्य फरक ओळखला का? तो आहे कॉन्सॉलिडेशनच्या टप्प्यात. इथे इंडक्शन थेरपीच पुढे सुरू ठेवली जाते आणि त्यानंतर थेट मेंटेनन्स थेरपी सुरू होते. ठीक आहे, तर आता मेंटेनन्स थेरपीचं दीर्घकालीन नियोजन कसं असतं आणि त्यातले काही महत्त्वाचे बारकावे काय आहेत हे समजून घेऊया. साधारणपणे एक स्टँडर्ड प्रॅक्टिस अशी आहे की जोपर्यंत रोग पुन्हा डोकं वर काढत नाही किंवा वाढत नाही तोपर्यंत ही मेंटेनन्स थेरपी सुरूच ठेवली जाते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ही उपचार पद्धती खूप लवचिक असते. म्हणजे समजा धोका जास्त असेल तर आणखी औषधं दिली जाऊ शकतात. रेव्हिलिमेड सहन होत नसेल तर दुसरे पर्यायही आहेत. इतकंच नाही तर साईड इफेक्ट्सना मॅनेज करण्यासाठी औषधांचा डोस कमी जास्त करण्याचा पर्याय तर नेहमीच असतो. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये रुग्णाची स्वतःची भूमिका काय आहे? आणि हे वाक्य खरं तर हेच या सगळ्या चर्चेचं सार आहे. आपल्या हेल्थकेअर टीमशी बोलणं, प्रत्येक टप्प्यावर आपल्यासमोर काय काय पर्याय आहेत हे जाणून घेणं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण लक्षात घ्या, हा काही एकतर्फी प्रवास नाहीये. ही एक पार्टनरशिप आहे, रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातली. तर मग जाता जाता एक विचार सोडून जातो. आज जी काही माहिती मिळाली त्या आधारे पुढच्या वेळी डॉक्टरांच्या भेटीत रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी विचारायचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न कोणता असू शकतो, यावर जरा विचार करा.